पोहोचलेत, कशा प्रकारे उत्सुकता दिसते मतदारांमध्ये? नक्कीच आपण बघू शकता की वनमंत्री गणेश नाईक इथे आता मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत आणि मतदान चालेल. जरा काय म्हणा, तुम्ही मतदानाला निघालात, पहिलं मतदान तुमच्या हस्ते होणार आहे? नाही, असं नाही तर बरेच लोक गेले. तर म्हणजे पूर्वी मी मतदान पहिलं करायचो, परंतु आज बरेच लोक गेले, त्याच्यामुळे जसा नंबर मिळेल तसा मी करतो नंबर. पहिल्यांदाच चाललेत, पहिला नंबर लागला नाही, पण तरी पण तुम्ही आतमध्ये चाललेला आहेत. कोणत्या उत्साहाने तुम्ही आतमध्ये आता मतदान केंद्रावरती पोहोचलात? नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष, आता आम्ही रामदासजी आठवले RPI या युतीचे उमेदवार म्हणून 111 उमेदवार निवडून येण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत. मेजॉरिटी जनता या युतीला विश्वास दर्शवेल असा माझा विश्वास. सगळ्यांमध्ये उत्साह दिसतो नवी मुंबईकर. टोटल चेहऱ्यावर हे बघा, काही लोकांच्या रात्री खराब झाल्यात. आम्ही छानपैकी 10 वाजता झोपलो आणि सकाळी उठलोय. नक्कीच आपण पाहतोय की ज्या पद्धतीने गणेश नाईकांनी म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने प्रचार सुरू झाला होता आणि ज्या पद्धतीने प्रचाराचा रंग चढला होता, हे सगळं पाहता नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अख्ख्या राज्यभरामध्ये चर्चेली जात होती आणि त्याच अनुषंगाने आज या खऱ्या अर्थाने तो दिवस उजाडला आहे आणि आज मतदानाला सुरुवात झाली आहे. स्वतः वनमंत्री गणेश नाईक त्यांच्या कुटुंबासह मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत आणि त्या मतदान केंद्रावरती आता ते रांगेत उभे आणि थोड्याच वेळात त्यांचं मतदानाला देखील सुरुवात होणार आहे. बरं, विनय, तुम्ही देखील असेच सोबत राहा. आपले